सॅम उर्फ डेव्हिड हा 22 वर्षीय तरुण ओडिसावरून मुंबईत बॉलिवूडमध्ये चमकण्यासाठी आला. मात्र कालांतराने तो आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी जोडला गेला. कंबोडिया देशातील या टोळीसाठी सॅम भारतात सक्रिय होता आणि तो भारतीयांना लुबाडत होता. याच सॅमचा थेट आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कसा कनेक्ट झाला हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत सायबर विभागाचे DCP डोईफोडे सर आहेत. सर, सॅमबद्दल काय नेमकं सांगाल? तो बॉलिवूडमध्ये चमकण्यासाठी आला होता, परंतु तो या गुन्हेगारी क्षेत्रात नेमका कसा उतरला? सायबर पोलीस स्टेशन तपास करत असलेल्या एका गुन्ह्यामध्ये सॅम उर्फ डेव्हिड या व्यक्तीचा सहभाग दिसून आला. आमच्या सायबर टीमने ज्यावेळी त्याला ट्रेस केलं आणि अटक केली त्यावेळी असं निष्पन्न झालं की तो साधारणतः 4-1 वर्षापूर्वी ओडिसातून मुंबईमध्ये बॉलिवूडमध्ये मॉडेलिंग करण्यासाठी आला होता आणि ते करत असतानाच तो काही क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग वगैरे करत होता. नंतर ते ट्रेडिंग करता करता त्याच्या असं लक्षात आलं की आपण जर सायबर फ्रॉडसाठी मनी सायफनिंग करण्यासाठी जे अकाउंट्स असतात ते अकाउंट युजरकडनं जर असे अकाउंट कमिशन बेसिसवर गोळा केले आणि पैसे सायफन करण्यासाठी ते जर दिले तर त्यातून जास्त पैसा मिळतो याकडे तो वळाला आणि तो गेले कित्येक वर्ष असा भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरून कमिशनवर लोकांचे अकाउंट घेत होता आणि त्या अकाउंटमध्ये मग सायबर फ्रॉडचे पैसे आहेत ते ट्रान्सफर करत होता आणि ते परदेशामध्ये पाठवत होता, असं एक निष्पन्न झालेलं आहे. तो कंबोडिया देशातल्या टोळीशी कसा नेमका कनेक्ट झाला? तो त्याचा मार्ग कसा नेमका होता? तो कंबोडियाच्या टोळीशी कसा संपर्कात आला किंवा त्याचा तपास सध्या चालू आहे. पण याच्यामध्ये 2 चॅनल असतात. एक तर कंबोडिया किंवा बाहेरच्या देशामध्ये बसलेले लोक असतात ते अशा फेक लिंक करून फेक ॲप ट्रेडिंगचे पाठवतात आणि मग त्या ट्रेडिंगच्या फेक ॲपवरती जे पैसे गुंतवले जातात ते ह्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात आणि मग ते काही ठिकाणी ट्रान्सफर करून एक गट्टा काढले जातात पैसे आणि मग ते बाहेर पाठवले जातात. म्हणजे 2 याच्यामध्ये चॅनल आहे. त्यातला दुसरा जो चॅनल आहे की ह्या पैसे जमा करून घेण्यासाठी जे अकाउंट्स लागतात ते अकाउंट ठराविक लोकांच्याकडून तो कमिशन बेसिसवर घेत होता. सॅमचे सर आत्ता भारतात किती एकूण साथीदार होते आणि त्यानं किती जणांना अशा प्रकारे गंडा घातलेला आहे? सध्या तरी आपल्याकडे तपास त्याचा आणखी चालू आहे. तो जवळजवळ 19च्या वर मोबाईल नंबर वापरतोय असं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि आजच्या घडीला या गुन्ह्यामध्ये आपण त्याच्यासहित 6 लोकांना अटक केलेली आहे. त्यातले 2 झारखंडचे आहेत, 1 गुजरातचा आहे, 2 महाराष्ट्राचे आहेत आणि आणखी आपला तपास पुढे चालू आहे. 102 तक्रारी आत्ता आलेल्या आहेत, मात्र यात वाढ होण्याची शक्यता नक्कीच असू शकते, कारण गेल्या 2.5-3 वर्षापासून तो अशा प्रकारे गंडवतो. बरोबर आहे. याच्यामध्ये आणखी फसवणूक झालेल्या लोकांची संख्या वाढू शकते. तर सॅमला अटक केल्यानंतर भारतीयांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे, कारण सायबर हल्ला हा किती गंभीर प्रकार आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मन की बातमधून त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु सॅमसारखे अनेक असे सायबर हल्ले करणारे भामटे जे आहेत ते आपल्या देशात सक्रिय आहेत. त्यामुळं सायबर क्राईममध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल तर ज्या फ्रॉड वेबसाईट असतात, फ्रॉड ॲप असतात, यामधून गुंतवणुकीचं जे तुम्हाला आमिष दाखवलं जातं त्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.